नमस्कार. सर्व्हायकल कॅन्सरचं निदान कसं केले जाते? तर कोणत्याही कॅन्सरचे निदान करण्यासाठी, त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी 2 टेस्ट अवेलेबल असतात. एक म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट आणि दुसरी म्हणजे डायग्नोस्टिक टेस्ट. स्क्रीनिंग टेस्ट ही नॉर्मल पेशंट्समध्ये केली जाते, ज्या पेशंट्समध्ये आपल्याला कॅन्सरची शक्यता वाटते. आणि डायग्नोस्टिक टेस्ट ही जेव्हा रिपोर्ट्समध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी येते, तेव्हा कन्फर्म डायग्नोसिससाठी आपण डायग्नोस्टिक टेस्ट करतो. स्क्रीनिंग टेस्ट ऑफ सर्व्हायकल कॅन्सरमध्ये बेसिकली गर्भपिशवीच्या मुखाचा पॅप स्मिअर आणि HPV-DNA तपास केला जातो. हा तपास दर 3 ते 5 वर्षांनी करणं गरजेचं आहे. यामध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर आपण पुढे मायनर सर्जिकल प्रोसिजर करून कॅन्सरचे डायग्नोसिस कन्फर्म करू शकतो. ज्या महिलांना सतत वाईट डिस्चार्जचा त्रास आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणाला गर्भपिशवीचा कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर अशी फॅमिली हिस्ट्री आहे, त्या महिलांनी दर 3 ते 5 वर्षांनी स्क्रीनिंग टेस्ट करणं गरजेचं आहे. थँक्यू.